हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही निघालेलो उरण ब्रिजला। तर उरण ब्रिजला जाताना आम्हाला हा लागतो अटल सेतू ब्रिज। तर आम्हाला हा अटल सेतू ब्रिज बाहेरून इतका आकर्षक वाटत होता, तर मी पटकन व्हिडिओ काढायला चालू केला। तर बघा, तुम्ही पण पाहू शकता किती सुंदर असा हा ब्रिज सजवलेला आहे। तर तुम्ही पण एकदा भेट द्या, तुम्ही जवळपास राहत असाल तर नक्की ह्या अटल सेतू ब्रिजवरून प्रवास करा। आणि आम्ही जेव्हा जेव्हा ह्या ब्रिजवरून जातो तेव्हा आम्हाला इथे खूप मजा येते, खूप छान वाटतं। आणि तेव्हा आम्ही हा व्हिडिओ काढतच असतो, तर मनच भरत नाही तो व्हिडिओ काढल्याशिवाय। आणि बघा ना, तुम्ही पण पाहू शकता की किती आकर्षक असा हा ब्रिज बनवलेला आहे। ब्रिज पार करता करता आम्ही कधी उरण चौपाटीवर पोहोचलो कळलंच नाही। तर हा आहे नवी मुंबईमधला हा उरण ब्रिज। तर आम्ही सुद्धा ह्या ब्रिजवरती आम्ही पहिल्यांदाच आलेलो आणि खूप एन्जॉय केला, छान वाटलं येऊन इथे। पण इथे एक गोष्ट मला अनुभवायला मिळाली की इथे असं बसण्यासाठी अशी जागा नाही आहे, पण तिथे सर्वजण दगडांवरतीच असे बसत होते। असं घसरगुंडीसारखे इथे दगड आहे, फार भीती वाटते तिथे बसायला। पण तरीही काय, एन्जॉय करायचं म्हटलं की ह्या सर्व गोष्टी तर कराव्याच लागतात। तर पहा, तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या ह्या ब्रिजला। आणि हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की। इकडचे दगड खूपच गुळगुळीत होते, त्यामुळे पाण्यामध्ये उतरायला भीती वाटत होती। पण हिम्मत करून आम्ही हळूहळू का होईना पण पाण्यामध्ये उतरलो आणि मस्त असे सेल्फी काढले, खूप फोटो काढले, खूप छान वाटत होतं। तर इथे आम्ही मुंगूससुद्धा पाहिले ह्या दगडांच्या खाली आणि बेडूकसुद्धा होते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया, बाय बाय।